अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आपण प्रश्नोपनिषद सुरू केलेला आहे आणि आपले 2 प्रवचन झालेत। त्यापैकी पहिला प्रवचन जे आहे ते आपण ह्या विषयाचा परिचय करून घेतला की हा विषय काय आहे। तर विषयाचं आपण हे पाहिलं की 6 ऋषिकुमार हे पिप्पलाद ऋषींच्या आश्रमात येतात आणि त्यांना प्रश्न विचारायचे असतात, काही जिज्ञासा घेऊन येतात आणि हे परब्रह्म परमात्मा काय आहे या संदर्भामध्ये त्यांच्या अंतःकरणात पुष्कळ असे जिज्ञासा प्रश्न असे निर्माण झालेले असतात। त्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करण्याकरता म्हणून ते पिप्पलाद ऋषींकडे येतात आणि म्हणून ह्या उपनिषदाचं नाव हे प्रश्नोपनिषद असं ठेवलेलं आहे। कारण साधारणपणे जे जिज्ञासेच्या अशा स्थितीत जातात की त्यांची तपस्या झालेली आहे, खूप प्रकारचं त्यांनी अनुष्ठानही केलेलं आहे, पण अजून प्रत्यक्ष परमेश्वराचा अनुभव त्यांना मिळाला नाही। अशा स्थितीमधले जे भक्त मंडळी आहेत आणि ज्यांना अतिशय जिज्ञासा झाली आहे, तर ते आपली जिज्ञासा परिपूर्ण करण्याकरता म्हणून महर्षींकडे येतात। तेव्हा महर्षी म्हणतात, पिप्पलाद महर्षी असं म्हणतात की तुम्ही आता 1 वर्ष पहिल्यांदा गुरूंची सेवा करा आणि तुमच्या जिज्ञासा नवीन आणखीन काही निर्माण होतात का, किंवा असलेली जिज्ञासा तीव्र होते का, किंवा असलेल्या जिज्ञासा तुम्हाला तुमच्यामधूनच उत्तर मिळतं का, असं पहा आणि मग वर्षानंतर तुम्ही विचारा। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस 1 वर्ष पूर्ण होतं त्यावेळेस हे कात्यायनी कबंध जे आहेत, हे कात्यायन ऋषीच्या वंशातले ते पहिला प्रश्न विचारतात की हे जे ब्रह्मांड आहे, ह्या ब्रह्मांडामध्ये अनेक जीव मात्र, प्राणी मात्र, वस्तू मात्र हे सगळे जे झालेले आहेत, ह्यांची ही उत्पत्ती कशी होते, ही प्रजा कशी निर्माण होते, आणि त्यामुळे ही जिज्ञासा त्यांनी सांगितली की ह्याचं निर्मितीचं मूळ कारण काय आहे, असा प्रश्न तो पहिला प्रश्नावर आपली चर्चा सुरू झाली। आणि मग महर्षी म्हणाले की ह्या ठिकाणी रई आणि प्राण ह्या दोघांचं जे युगल आहे, या दोघांचं निर्मिती प्रजापतीपासून झालेली आहे आणि मग ह्या रई आणि प्राणापासून हे ब्रह्मांड कसं निर्माण झालेलं आहे, ही सगळ्या वस्तू, सगळे पदार्थ, सगळे जीवमात्र हे कसे निर्माण झालेले आहेत हे पिप्पलाद ऋषींनी सांगायला सुरुवात केली। तेव्हा त्यापैकी सांगताना चौथा जो आपण मंत्र पाहिला त्यात रईला चंद्रमा आणि सूर्याला प्राण, असं म्हणजे सूर्य हा प्राणाच्या ठिकाणी आहे आणि चंद्रमा हा रईच्या ठिकाणी आहे, असा सूर्य आणि चंद्रमा या दोघांचा तिथे त्यांनी उदाहरण दिलं आणि या दोघांच्याही माध्यमातून ही संबंध सृष्टी ही निर्माण झाली असं पिप्पलादांनी सांगायला सुरुवात केली। आणि ते म्हणाले की हे वेदामध्ये सुद्धा विस्ताराने सांगितलेलं आहे। तेव्हा रई आणि प्राण, तर रई म्हणजे काय आहे हे त्यांनी विस्ताराने सांगताना असं म्हटलं की रई म्हणजेच हे अपरा प्रकृती आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत, त्रिगुण आहेत। ह्या त्रिगुणामध्ये आणि पंचमहाभूतामध्ये ज्यावेळेस प्राणाचा प्रवेश होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते अणुरेणू, ते जीवमात्र हे सगळे तयार होतात। म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये, पदार्थामध्ये, जीवामध्ये जे चैतन्य आहे आणि जे अस्तित्व आहे, ते अस्तित्व हे प्राण आणि रई ह्या दोघांच्या माध्यमातून ते होतं। रई जी आहे ही त्यातल्या प्रकृती तत्वाला त्या ठिकाणी पूर्ण निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत असते आणि प्राण जो आहे हा त्याच्यातलं चैतन्य आहे, म्हणजे जी ऊर्जा, शक्ती आणि जीवनी शक्ती जी प्रदान होते ती प्राणामुळे होते। म्हणून एक शक्ती आणि एक प्रकृती असे दोघांच्याही एकत्र आल्यामुळे हे एक प्रकारे हे संबंध ब्रह्मांड हे निर्माण होतं, असं आपण त्यांच्या पूर्ण ह्याच्यामध्ये विस्ताराने त्यांनी जे सांगितलं ते आपण पाहिलं। मागच्याही प्रवचनामध्ये आपण हाच विषय पुढे घेतला आणि आपण हे पाहिलं की हा जो आदित्य आणि हा जो चंद्रमा आहे, या चंद्रमाच्या माध्यमातूनच हे जल, वायू, तेज हे पंचमहाभूत, आकाश हे सर्वच हे मूर्त रूपामध्ये आलं, हे त्या
प्रजापतीमुळेच प्रजापतीने रई निर्माण केला आणि रईमुळे मूर्त रूप जे आहे, मूर्त रूप म्हणजे दृश्यमान रूप जे आहे ते सर्व रईच्या माध्यमातून प्रजापतीने प्रत्यक्ष आणलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये प्राण ओतल्या गेला आणि त्याला अस्तित्व प्राप्त झालं. म्हणून जे म्हणून काही अस्तित्व आपल्याला दिसेल तर ते प्राण आणि रई ह्या दोन्ही तत्वाच्या संयोगाने निर्माण होतं आणि म्हणून दोघांचंही तितकंच महत्व आहे. म्हणून सूर्य आणि चंद्रमा, चंद्रमामुळे वनस्पतीला पोषकता मिळते आणि सूर्यामुळे त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण होतं. म्हणून सूर्याचा प्रकाश हा खऱ्या अर्थाने जीवनी शक्ती आहे आणि त्याचं घनीभूत स्वरूप म्हणजेच आपल्याला दृश्यमान दिसणाऱ्या जी काही प्रकृती आहे, वनस्पती असतील, जीवमात्र असतील, तर ते त्या सूर्याच्याच प्राणशक्तीमुळे त्या ठिकाणी निर्माण होतात हे आपण पाहिलं. अशी ह्या जीवनशक्तीचा संबंध सूर्याशी आहे आणि त्या प्रत्यक्ष जी मूर्त रूपामध्ये दिसणारी जी गोष्ट आहे ती ज्या प्रकृतीमुळे आहे त्याचा संबंध रईशी आहे असं आपण हे पाहिलं. तेव्हा हा विस्तार आपण पाहत असताना आपल्याला असं लक्षात आलं की हे सर्व जे काही आहे हे सर्व परमेश्वरापासूनच निर्माण झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये जी जीवनी शक्ती आहे त्याचा संबंध हा परमेश्वराचा सूर्याच्या माध्यमातून आहे. आणि रात्रीच्या वेळेस जो चंद्रमा निर्माण उगवतो आणि त्या चंद्रमाच्या प्रकाशामध्ये म्हणजे तो प्रकाश जो आहे तो सूर्याचाच असतो, पण चंद्रमाने ॲब्सॉर्ब करून तो परत त्या ठिकाणी पृथ्वीवर पाठवलेला असतो. तर त्या ठिकाणी सर्व वनस्पतीचा जो पोषक भाग आहे म्हणजे ज्याच्याने त्याला रई असं म्हटलंय, म्हणजे जे व्यक्त होताना, आविष्कार होताना जे इंद्रिय आहेत, जे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे, जे स्थूल शरीर आहे, हे सर्व स्थूल शरीर जे आहे हे त्या रईमुळेच होतं. आणि सूर्य दिवसा उगवतो, वैश्वानर अग्नीत जठराग्नीमध्ये प्राणरूपात तो निर्माण होतो आणि त्याच्यामुळे अन्नाचं पचन होतं. प्राण, अपान, व्यान, उदान, समान या 5 रूपामध्ये तो प्राण जो आहे तो सूर्याचाच एक आविष्कार आहे. म्हणून सूर्यच त्या ठिकाणी महत्व आहे त्याचं. जीवनी शक्तीला सूर्यच सांगितलेलं आहे असं हे पूर्ण वर्णन आपण मागच्या ह्याच्यामध्ये प्रवचनात पाहिलं. त्याच्या पुढचा भाग आता आपण बघूया की पुढचा मंत्र म्हणजे 8वा. 7 मंत्र आपले झाले. आता 8वा मंत्र काय आहे आणि त्या संदर्भात पुढे काय सांगितले ते आता आपण पाहूया. विश्वरूप हरिणम जातवेदसम परायणम ज्योतिरेकम तपंतम सहस्ररश्मी ही शतधा वर्तमानः प्राणः प्रजानम उदत्तेश सूर्यः. अन्वय त्या मंत्राचा असा आहे की विश्वरूपम जातवेदसम परायणम ज्योतिः तपंतम हरिणम एकम एषः सहस्ररश्मीः सूर्यः शतधा वर्तमानः प्रजानां प्राणः उदयति. याचा शब्दशः अर्थ असा आहे की संपूर्ण रूपांचे जे केंद्र आहे आणि सर्वज्ञ, सर्वाधार, प्रकाशमय, तप्त होणाऱ्या किरणांनी युक्त असलेल्या त्या सूर्यास म्हणजे ते अद्वितीय अशा प्रकारचं असं आहे. त्या सहस्त्र किरण असणारा जो सूर्य आहे तो शेकडो प्रकाराने तो कार्यरत असतो, तो क्रियेला निर्माण करणारा असतो आणि संपूर्ण जीवांचा जो प्राण आहे तो त्या प्राणामुळे जीवनाचं आपल्याला अनुभव मिळतो, जीवनाची शक्ती मिळते, जीवन प्राप्त होतं. अशा ह्या संपूर्ण जीवाचा जो प्राण आहे तर तो सूर्यापासूनच निर्माण झालेला असून त्या सूर्याचा उदय होतो म्हणजे त्या प्राणामध्ये प्राणरूप चैतन्य हे त्या जीवाला प्राप्त होतं. असा हा शब्दशः अर्थ आहे. त्याचा आशय असा आहे की ह्या सूर्यतत्वास जाणणारा असे निवेदन करतो की ह्या किरण जलामध्ये मंडित आणि प्रकाशमय तप्त होणाऱ्या त्या सूर्यास विश्वाच्या समस्त रूपांचे केंद्र समजले. जेवढे काही रूप आपल्याला दिसतात, आपण जे काही दृश्यमान आपण पाहत असतो तर हे दृश्य सगळं जे आहे म्हणजे जे रूप तन्मात्रामध्ये असलेलं आणि डोळ्यांनी आपण जे पाहतो हे सर्वच्या सर्व हे सूर्याच त्याला कारणीभूत आहे आणि सूर्याचाच तो आविष्कार आहे असं या ठिकाणी जे सूर्य तत्वाला जाणतात तसं ते सांगतात
की हा सूर्यच समस्त रूपाचं केंद्र आणि समस्त रूपाच्या आविष्कारामध्ये तो सूर्यच आहे. म्हणजे सर्व रूप रंग आकृती ही सर्वच्या सर्व ही सूर्यापासूनच उत्पन्न होतात आणि प्रकाशित होत असतात. हा सविता म्हणजे सूर्य हा सर्वांचा उत्पत्ती स्थान आहे आणि हा सर्वांचा जीवन ज्योतीचे मूल स्त्रोत आहे असं म्हणता येईल. तेव्हा हा सूर्य कसा आहे तर तो सर्वज्ञ आहे, सर्वाधार आहे. वैश्वानर अग्नी आणि प्राणशक्ती रूपामध्ये तो सर्वत्र आणि सर्वव्याप्त आणि सर्वांस धारण करणारा असा तो सूर्य आहे. असं ह्या सूर्याचं वर्णन हे जाणकारांनी केलेलं आहे. तेव्हा हा सूर्य कसा आहे तर संपूर्ण जगताचा प्राणरूप सूर्य हा एकच आहे. याच्या समान ह्या जगात अन्य कोणतीही जीवनी शक्ती नाही. तेव्हा हा कसा आहे ते हा सहस्त्र सहस्त्र किरणाने युक्त असणारा सूर्य आमचे शेकडो व्यवहार जे आहे होतात आणि हे व्यवहार करताना जी आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते ही सबंध ऊर्जा जी आहे ही ह्या सूर्याचीच आहे. सूर्यच ती ऊर्जा आपल्याला देत असतो आणि तो त्याच्याकरताच सकाळी दररोज दिवस प्रारंभ होताना त्याचा उदय होत असतो. ह्या जगामध्ये जी काही उष्णता आपल्याला अनुभवायला मिळते आणि जो काही प्रकाश आपल्याला अनुभवायला मिळतो तो संबंध सूर्यापासूनच आहे. म्हणून तो सर्वांना जीवन प्रदान करणारा असून या ऋतुचक्रास सुद्धा तोच निर्माण करतो. जे 6 ऋतू आहेत किंवा 5 ऋतू काही वेळेला मानल्या जातात तर हे ऋतुचक्र आणि त्याच्यामुळे होणारे परिवर्तन जे आहे हे सूर्यामुळेच होत असतात. आता आपण थंडीचा अनुभव घेतो, पुन्हा आता उन्हाळा येईल उष्णतेचा अनुभव घेतो, नंतर पाऊस पडेल तेव्हा पर्जन्याचा अनुभव घेतो. हे सर्व जे काही अनुभव आपल्याला येतात त्या ऋतुचक्रामुळे अनुभव येतात आणि हे ऋतुचक्र आणि त्याच्यामुळे होणारे जे परिवर्तन आहे त्याचं मूळ कारण हा सूर्यच आहे. म्हणून शेकडो प्रकारच्या आवश्यकतेस हा पूर्ण करणारा आणि संपूर्ण सृष्टीला जीवनदान देणारा तो सूर्यच आहे. तेव्हा त्या सूर्याच्याच रूपाचा आम्ही अनुभव घेत असतो, त्याचाच नेहमी उदय होत असतो. हा ह्या मंत्राचा अशा प्रकारचा अर्थ आहे. तेव्हा सूर्याला या ठिकाणी वैश्वानर सुद्धा निर्माण होतो त्या सूर्यामुळेच होतो. विश्वव्याप्त हे जे काही सर्व जो अनुभव मिळतो आपल्याला तो सूर्य जो आहे तो वैश्वानर अग्नीच्या रूपात सुद्धा तोच आहे आणि तोच विश्वामध्ये सर्वत्र आहे असं ह्या ठिकाणी आहे. त्याचं तो अनंत रूपामध्ये आहे. सहस्त्र सहस्त्र रश्मींनी तो सर्वांना तो जीवनदान जीवनाला आवश्यक असणारे जे द्रव्य आहेत त्याच्यामध्ये हवा आहे, त्यानंतर पानं आहेत, त्यानंतर जीवनी शक्ती आहे. प्रत्यक्ष आपण वनस्पतीमध्ये किंवा वृक्षामध्ये पाहतो तर खोडामध्ये, पानामध्ये, त्यानंतर फळामध्ये, फुलामध्ये जे काही आपल्याला परिवर्तन आणि जे काही उत्पत्ती स्थितीला जो आपण पाहायला मिळतो तर तो सर्वच्या सर्व हा सूर्यच आहे. तेव्हा सूर्याच्या प्रकाशामधली हवा सुद्धा ही अतिशय शुद्ध असते. त्याच्यामध्ये प्राणतत्व अत्यंत ओतप्रोत असतं. तेव्हा आता विशेषतः आता जो काळ चालू आहे या हिवाळ्याचा त्यामध्ये दररोज थोडा वेळ तरी प्रत्यक्ष सूर्यकिरणामध्ये बसल्यास आपल्याला जीवनी शक्ती ऊर्जा मिळते आणि स्वास्थ्य उत्तम राहतं. म्हणून सूर्याचं महत्व हे अत्यंत आहे. आणि आहारामध्ये सुद्धा जे आपण घेत असतो आणि आहारातून जी ऊर्जा आपल्याला मिळते आपण कॅलरीज त्याला म्हणतो तर ती कॅलरीज जी आहे ती जी ऊर्जा जी आहे ती ऊर्जेचं मूळ स्त्रोत जो आहे तो सूर्य आहे. म्हणून सूर्यातून ही ऊर्जा बाहेर निघाली आणि त्यांनी वनस्पतीमध्ये प्रवेश केला आणि वनस्पतीमध्ये फुलं फळं हे निर्माण झाले आणि आपण ते फळं किंवा ते धान्य हे आपण आपल्या अन्न शिजवून आपण जे घेतो तर त्या अन्नामध्ये ज्याला आपण कॅलरीज म्हणतो आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर ती कॅलरीज म्हणजेच ऊर्जा. ही ऊर्जा जी आहे ही ऊर्जा ही त्या अन्नामध्ये सूर्याचीच असते. सूर्यच ते अन्न बनवून आपल्या समोर येतो आणि आपण ग्रहण करताना जठराग्नी जो तयार होतो त्याला पचवण्याकरता तोही सूर्यापासूनच असतो. म्हणून सूर्य जो आहे हा अग्नीच्या रूपामध्ये, प्रकाशाच्या रूपामध्ये, विद्युत रूपामध्ये, पर्जन्य रूपामध्ये आणि वनस्पतीच्या सर्व प्रकारच्या या अन्नरूप जो रस असतो त्या रसाच्या रूपामध्ये तो केवळ तो सूर्यच आहे. म्हणून सूर्याला
अगदी ईशा उपनिषदामध्ये सुद्धा आपण पाहिलं की ईशा उपनिषदातला जो 16वा मंत्र आहे त्या ठिकाणी सुद्धा सूर्याला एकर्षी असं म्हटलंय. एकर्षी म्हणजे तो ऋषी, आणि तो त्यालाच जातवेद असं म्हटलेलं आहे की सूर्य हा जातवेद केव्हा झाला, तर तो जेव्हा त्यांनी अग्नीच्या रूपामध्ये किंवा जठराग्नी आहे किंवा वैश्वानर आहे त्या रूपात झाल्यावर त्याला जातवेद असं म्हटलं. म्हणजे वेदाला जाणणारा, जातवेद म्हणजे वेदाला जाणणारा तो अग्नी म्हणजेच तो सूर्य. तर तो सूर्य जो आहे हा ज्ञानप्रमुख सुद्धा आहे आणि तो क्रियाप्रमुख सुद्धा आहे, आणि तो प्रत्यक्ष आपण त्याला सूर्यनारायण असं म्हणतो. तेव्हा सूर्यनारायण म्हणजेच परब्रह्म परमेश्वराचंच हे त्याचा आविष्कार आहे. अशा प्रकारे त्या सूर्याचं महत्व या 8व्या मंत्रात सांगितलेलं आहे. त्यानंतर आता इथे इथपर्यंत कात्यायन कवंदितच्या प्रश्नानुसार जे काही संक्षिप्तामध्ये जे दाखवलेलं आहे त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शक्तिमान परब्रह्म परमेश्वरापासूनच आणि त्याच्याच संकल्पानुसार ही प्राण आणि रईचा संयोग होतो, आणि त्याच्यानंतर प्रत्येक अणुरेणूची निर्मिती आहे, प्रत्येक जीवमात्राची निर्मिती, आणि ह्या सगळ्यांच्या निर्मितीचा जो समुच्चय आहे तोच ह्या जगताच्या उत्पत्तीच्या रूपामध्ये येतो. आणि ह्या जगताच्या उत्पत्तीचं हे मूळ कारण जे आहे तो सूर्य आहे, आणि त्यात ही प्राणशक्ती आणि ही रई ह्या दोघांचा संयोग आणि दोघांच्या संयोगाने निर्माण झालेली शक्ती जी आहे ती शक्तीचं जे घनीभूत होणं आणि त्याच्यानंतर ह्या ब्रह्मांडाचं आणि ह्या सृष्टीचं आणि ह्या पृथ्वीचं आपण पूर्ण जे दर्शन घेतो तर ते सर्व ह्या परब्रह्म परमेश्वरच हा सूर्यनारायणाच्या रूपात आला, आणि त्याच्याच उपासनेमुळे आपल्याला हे सर्व फळ आकलन करण्याकरता आपण सक्षम झालो, असा त्याचा अर्थ आहे. आता पुढचा जो श्लोक आहे तो आता हा या प्रजापतीचा जो आविष्कार आहे ह्या ब्रह्मांडामध्ये तो कसा कसा आहे हे या मंत्रामध्ये सांगितलंय. तेव्हा मंत्र असा आहे की संवत्सरो वै प्रजापतीस तस्यायने दक्षिणम चोत्तरम च तद्दे हवै तदिष्ठा पूर्ते कृतम इत्युपासते ते चांदम समेव लोकम भिजन्ते त एव पुनरावर्तन्ते तस्मादेत ऋषयः प्रजाकामा दक्षिणम प्रतिपद्यन्ते एष हवै रैर्यः पितृयाणः. याचा अन्वय असा आहे की संवत्सरः वै प्रजापती तस्य अयने दक्षिणं च उत्तरं च तत् एह तत् इष्टापूर्ते वै कृतम इति उपासते ते चांद्रमसम लोकम तस्मात् एते प्रजाकामः ऋषयः दक्षिणं प्रतिपद्यन्ते ह एषः वै रई पितृयाणः. आता ह्याचा शब्दशः अर्थ पहिल्यांदा सांगून त्याचा आशय सांगतो. शब्दशः अर्थ असा आहे की 1 वर्ष म्हणजे 1 संवत्सर हाच जो आहे ह्यालाच प्रजापती असं म्हटलंय. किंवा प्रजापतीला या ठिकाणी त्या संवत्सराची उपमा दिली आहे, आणि मग ह्या संवत्सराचे 2 अयन म्हणजे त्याचे 6-6 महिन्याचे हे 2 भाग असतात. तसे त्याचे 2 अयन आहेत, एक दक्षिण आहे आणि दुसरा उत्तर आहे. तेथे मनुष्यामध्ये जे लोक निश्चयपूर्वक केवळ त्या इष्ट व पूर्त कामनाच करण्यास योग्य कर्म मानून सकाम भावनाने ज्यांची उपासना करत असतात त्याच्या अनुष्ठानामध्ये सातत्याने ते लागून असतात ते चंद्रमाच्या लोकास देखील जिंकत असतात. म्हणजे ते चंद्रमाच्या लोकास प्राप्त करून घेतात आणि तेच पुन्हा येथे म्हणजे परत ते या भूलोकामध्ये परत येतात. म्हणजे जे सकाम अनुष्ठान जे करतात ते चंद्रमाच्या लोकात जातात आणि तिथून परत भूलोकात येतात, असं यांचं लक्षण आहे. आणि ह्या कारणामुळेच तिथे संतान म्हणजेच अपत्य ह्या संबंधी कामना करणारे जे ऋषीगण होते ते ह्या दक्षिण मार्गास प्राप्त होत असत. आणि निसंदेहपणे हीच ती रई आहे, आणि जो की हा पितृयान नामाचा मार्ग आहे. म्हणजे आता याचा आशय आपण विस्ताराने पाहू की ह्या संवत्सराचं पहिल्यांदा प्रजापती म्हटलंय. त्याला प्रजापती हा म्हणजे प्रजापती हा परमेश्वराचं प्रतीक आहे, आणि त्या प्रजापतीचं प्रतीक जे आहे ते संवत्सर म्हणजे वर्ष आहे. वर्षाचा जो काळ आहे हा त्या प्रजापतीला तिथे त्या ठिकाणी त्याचं प्रतीक मानलेलं आहे.
तेव्हा असं सांगून त्या ठिकाणी रई स्थानीय भोग्य पदार्थाची उपासना सांगितली. रई ह्या शब्दाचा अर्थ आपण पाहिला की रई म्हणजे अपरा प्रकृती, म्हणजे पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मक अशा प्रकारची जी जी प्रकृती आहे त्या प्रकृतीला भोग्य पदार्थाचा संग्रह मानलेला आहे आणि म्हणून त्या भोग्य पदार्थाच्या प्राप्तीकरता सकाम उपासना सांगितली आहे. अशी ही सकाम उपासना आणि त्याचं फल ह्या ठिकाणी दाखवत आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी भाव काय आहे की 12 महिन्याचा हा जो काळ संवत्सर रूपामध्ये आहे की सृष्टीचा स्वामी तो परमात्माच या 12 महिन्याच्या काळाचं प्रतीक आहे. या संवत्सराचे आपण पाहिले की 2 भाग असतात, एक दक्षिण आहे आणि एक उत्तर आहे. म्हणजे हा सुद्धा संबंध हा दक्षिण आणि उत्तर हा जो आहे दक्षिणायन आणि उत्तरायन. आयन म्हणजे 6 महिने आणि जेव्हा दक्षिणाला आयन म्हणतात तेव्हा सूर्य ज्या वेळेस हा पृथ्वीच्या दक्षिण दिशेच्या दिशेने वळतो, म्हणजे पृथ्वीचा जो मध्ये जो हे आहे अक्षर त्याला म्हणता येईल किंवा ऍक्सिस, तर तो जो आहे तो 14 डिग्रीने म्हणजे व्हर्टिकल रेषाला 14 डिग्रीने त्याचा हे आहे. म्हणून तो ती पृथ्वी ही तिरपी असते आणि ती स्वतः भोवताली फिरत फिरत ही सूर्याच्या भोवताली फिरते. सूर्य केंद्रबिंदूला आहे आणि जेव्हा पृथ्वी गोल फिरते त्यावेळेस एक जो अर्धचक्र जे आहे ते त्याचा उत्तर ध्रुव हे सूर्याकडे असतो आणि दुसरा जो अर्धचक्र आहे त्या उत्तर ध्रुव ह्या सूर्यापासून दूर जातो आणि दक्षिण ध्रुव जो आहे तो सूर्याच्या दिशेने येतो. जेव्हा उत्तर ध्रुव सूर्याच्या दिशेने असतो तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतात आणि ज्यावेळेस दक्षिण ध्रुव हा सूर्याच्या दिशेने असतो तेव्हा त्याला दक्षिणायन म्हणतात. तेव्हा अर्धचक्र फिरायला म्हणजे ते अर्ध संवत्सर आहे त्याला आयन असं म्हटलेलं आहे. तर एक पहिलं जे अर्धचक्र जे ज्यावेळेस उत्तर ध्रुव सूर्याकडे असतो त्याला उत्तरायण म्हणतात आणि दुसरं जे अर्धचक्राच्या वेळेस खालचा जो बॉटमचा जो भाग दक्षिण ध्रुवाचा तो सूर्याच्या दिशेने असतो त्यावेळेस त्याला दक्षिणायन म्हणतात. म्हणजे हे 2 आयन आहेत. आता सध्या आपण उत्तरायण सुरू झालेलं आहे. 22 जूनला हे उत्तरायण सुरू झालं, 21 जूनला, आणि आता हे 21 डिसेंबर ते 21 जून पर्यंत हे उत्तरायण चालू राहणार. म्हणजे आता हे उत्तरायण चालू आहे, सूर्य आता रथावर बसेल, रथसप्तमी आपण म्हणतो, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस चातुर्मास सुरू होतो तेव्हा दक्षिणायन सुरू झालेला असतो आणि त्या दक्षिणायनामध्ये आपण जास्त अनुष्ठान वगैरे करतो. जे कामनेने युक्त असलेले जे लोक आहेत ते कामनेने युक्त अनुष्ठान करतात आणि त्याला प्राप्त असलेले जे भोग आहेत ते प्राप्त करून घेतात. असा ह्या 2 आयनाचा संबंध हा सूर्याचा आणि पृथ्वीच्या या सापेक्ष या स्थितीमध्ये आहे. त्यामध्ये एक सापेक्ष स्थिती सूर्याच्या दिशेने उत्तर ध्रुव आणि सूर्याच्या दिशेने दुसरी जो भाग आहे हा दक्षिण. जेव्हा उत्तर असतो त्यावेळेस उत्तरायण आणि जेव्हा दक्षिण ध्रुव असतो त्यावेळेस दक्षिणायन, असं या 2 असे आयान हे म्हटलेले आहेत. आता हे 2 आयान जे आहेत हे कशाचं प्रतीक आहे तर पहिल्यांदा संवत्सर हा प्रजापती आणि प्रजापतीपासून आपण प्राण आणि रई असे हे 2 गोष्टी पाहिल्या आपण. तर प्राण हे सूर्य आहे आणि रई जी आहे ही त्या ठिकाणी म्हणजे चंद्राच्या बाबतीतही तेच सांगितलं आहे किंवा त्याला अपरा प्रकृतीच्या बाबतीत सांगितले की भोग्य पदार्थाचा संबंध जिथे आहे तर त्या ठिकाणी रईचा संबंध येतो आणि रई जी आहे ही चंद्रमाच्या प्रतीकाच्या संबंधित आहे आणि प्राण हा सूर्याच्या प्रतीका संबंधित आहे. तेव्हा हा उत्तरायण आणि दक्षिणायन हे सुद्धा त्या प्राण जेव्हा तेजस्वी स्थितीमध्ये असतो त्यावेळेस उत्तरायण चालू आहे आणि जेव्हा प्राण म्लान होतो आणि रई ही म्हणजे रईचा त्या ठिकाणी प्रभाव असतो तर तो दक्षिणायन आहे. असे हे 2 आयन आणि ह्या दोन्हीचा हा प्रभाव आहे. त्यामुळे उत्तरांग हा प्राण आहे आणि तो विश्वाचा आत्मरूप असल्यामुळे त्या परमेश्वराच्या अंतर्यामी असलेलं जे स्वरूप आहे त्याचा संबंध हा प्राणाशी आहे आणि त्याचं जे दक्षिणांग आहे तो रई आहे आणि तो भोग्य स्वरूपामध्ये त्याचं प्रतीक आहे. तेव्हा या जगामध्ये जी काही आपण प्रजा निर्माण होते किंवा अपत्याची कामना जी ऋषी करतात आणि जे स्वर्गादी संसारिक भोगाचा मध्ये जे आसक्त असतात ते सर्वच्या सर्व ह्या यज्ञ आदीद्वारे देवतांचे पूजन करून ब्राह्मण व श्रेष्ठ पुरुषांना धनदान वगैरे करून त्यांचा सत्कार करून
दुःखी प्राण्याची सेवा करून आणि सर्व प्रकारचं पुण्यकर्म करून, इष्टकर्म करून ते विहिरी, तळे, बगीचे, धर्मशाळा, विद्यालय, औषधालय, पुस्तकालय इत्यादी लोकांच्या उपकारासाठी स्थिरस्थायी स्मारकांची जे स्थापना करतात आणि अशा प्रकारे हे ते पुण्याचं श्रेष्ठ कर्म करत असतात, त्यांना फलस्वरूपामध्ये ह्या लोकास व परलोकास अत्यंत दिव्य असे भोग प्राप्त होतात. आणि भोग प्राप्त करण्याच्या उद्देशानेच त्यांची ही सकाम उपासना असते, अर्थात ते विधिवत अनुष्ठान करत असतात. ही उपासना त्या संवत्सर रूप परमेश्वराच्या दक्षिण अंगाची उपासना आहे. ह्याच ईशावास्य उपनिषदामध्ये असंभूतीची उपासना असं म्हटलेलं आहे. तेव्हा त्यात देव, पितर, मनुष्य इत्यादी सर्वांच्या ही शरीराची सेवा दाखविली आहे आणि ह्याच्या प्रभावानेच ते चंद्रलोकास प्राप्त होतात आणि तेथे आपल्या आपल्या कर्माचं फल भोगतात आणि पुन्हा एकदा या भूलोकात परत येतात. ह्या सर्व भ्रमणालाच पितृयान असा मार्ग म्हटलेला आहे. अशा प्रकारे ह्या 9व्या श्लोकाचा आशय आहे. म्हणजे ह्या 9व्या श्लोकामध्ये त्यांनी मुख्य संवत्सर हा, म्हणजे आता संवत्सर आपण चैत्र महिन्याच्या सुरुवातीला जो पाडवा असतो ते संवत्सर प्रारंभाचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर 12 महिने असतात. त्याच्यानंतर 3 त्याचे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि 6 ऋतू असतात. ह्या 6 ऋतूमध्ये परिवर्तन सारखं होत असतं. आणि ह्या जसं वर्षा ऋतू आहे त्यावेळेस अन्नधान्य पेरलं जातं, पावसाळा संपता संपता अन्नधान्य घरी येतं, प्रजा व ऋतुचक्रामुळे निर्माण होतात आणि संवत्सराला प्रजापती असं त्याच्याकरताच म्हटले आहे. मकर संक्रांतीपासून कर्क संक्रांतीपर्यंतच जो काळ आहे तो उत्तरायण व कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंत दक्षिण आहे. असं या संक्रांतीचाही संबंध संक्रमण काळाचाही त्या ठिकाणी दिलेला आहे. तेव्हा या दक्षिणायन ह्या 6 महिन्याच्या काळात जर मृत्यू झाला तर तो चंद्रलोकात जातो, म्हणजे तो त्या ठिकाणी भोगप्राप्ती करता जातो. त्यावेळेस त्याचं पितृयानामध्ये त्याचं भ्रमण होतं असं त्या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा या आणि उत्तरायणात ज्यावेळेस त्याचा मृत्यू होतो त्यावेळेस तो या प्रकाश मार्गाने तो सूर्यामध्ये जातो आणि तिथून त्याला मुक्ती मिळण्याची दिशा मिळते. तेव्हा चंद्रलोक हा पितृलोक किंवा पितृयानाशी संबंधित आहे. अशा प्रकारे हे पूर्ण विज्ञान इथे दिलेलं आहे. आणि त्यामुळे पितृलोकामध्ये ज्यावेळेस जातो आत्मा त्यावेळेस त्याच्या वासना देहामध्ये सूक्ष्म देह घेऊन तो जातो व देवलोकामध्ये पोचणारा आत्मा हा मनोदेह व आनंद देह हे असे सूक्ष्मतम असे हे देह घेऊन जात असतो. अशा पंचकोशाचा संबंध ह्या दोन्ही आयनाशी आहे आणि त्याप्रमाणे त्यांची गती आहे. ते फिरून पुन्हा पुन्हा मृत्यूलोकात येतात आणि मग ते आपली पुढची प्रगती करायला लागतात. तेव्हा हे सर्व जे काही वर्णन आहे हे सर्व वर्णन हे त्या संवत्सराचा प्रजापती म्हणून तिथे प्रतीक दिलेलं आहे. आणि उत्तरायण आणि दक्षिणायन हे 2 जे आहेत हे प्राण आणि रई ह्याच्या संबंधात दिलेले आहेत आणि ह्यांच्यापासूनच ती सृष्टी निर्माण होते, ती प्रजा निर्माण होते. तर त्याचं हे रहस्य सांगितलेलं आहे. तेव्हा आता पुढचा आपण भाग बघूया. पुढचा मंत्र जो आहे 10वा मंत्र तो काय म्हणतो ते बघा. अथोत्तरेण तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया विद्यात्मानम अविश्या आदित्यम अभिजयन्ते एतद्वै प्राणानाम अयतन मेता अमृतम भयमे तत्परायण तस्मान्न पुनरावर्तन्त इत्येष निरोधस्तदेश श्लोक. अन्वय असा आहे की अथ तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया विद्यया आत्मानं अन्विष्य उत्तरेण आदित्यम अभिजयन्ते एतत्वै प्राणानाम आयतनम एतत् अमृतम अभयतम एतत् परायणम एतस्मातं न पुनः आवर्तन्ते इति एषः निरोधा तत् एषः श्लोकः. अर्थ असा आहे की जे तपश्चर्या करीत असताना आणि ब्रह्मचर्यपूर्वक श्रद्धेने युक्त होऊन आत्मविद्येद्वारा सूर्यरूप परब्रह्म परमात्म्यास शोधून आपलं जीवन सार्थक करत असतात ते उत्तरायण मार्गाने सूर्यलोकास जिंकून ते त्या ठिकाणी सूर्यलोकास प्राप्त करत असतात. आणि हा सूर्य जो आहे
तो प्राणाचं केंद्र असल्यामुळे त्यांना अमृत, अविनाशी आणि निर्भय असं परमपद प्रदान करत असतो. आता आधीचा 9वा श्लोक आपण चंद्रलोकामध्ये जाणारा आणि दक्षिणायनाच्या संदर्भात पाहिला. आता हा 10वा जो श्लोक आहे हा उत्तरायणाच्या संदर्भात आहे आणि सूर्यलोकाची प्राप्ती आहे. आणि सूर्यलोकाच्या प्राप्तीनंतर तो अमृत, अविनाशी आणि निर्भय पद कसा प्राप्त करतो, अशी ही परमगती त्याला मिळते. आणि ही परमगती मिळाल्यानंतर त्याची पुनरावृत्ती नाही, म्हणजे तो पुन्हा भूलोकात येत नाही. अशा प्रकारे हा पुनरावृत्ती निवारक आहे, अशा या सिद्धांतात स्पष्ट करणारा हा श्लोक आहे. पुढील श्लोक ह्या संदर्भात आहे. तेव्हा आता ह्या श्लोकाचा आपण आशय थोडासा पाहूया की उपर्युक्त म्हणजे दक्षिणायनच्या संदर्भामध्ये तो सकाम जो उपासक होता त्याच्यापासून हा उत्तरायणातला जो उपासक आहे तो त्याच्यापासून भिन्न आहे. म्हणजे हा सकाम नव्हे, ह्याची उपासना सकाम नव्हे, तर हा निष्काम उपासना करणार आहे. आणि त्यामुळे हा कल्याणकामी साधक आहे. आणि तो ह्या सांसारिक भोगास अनित्य व दुःखरूप समजून घेतो. त्याला आकलन होतं की ह्या संसारातले कितीही श्रेष्ठ भोग आणि कितीही दिव्य भोग आपण विचार केला तरी ते कसे आहेत, तर ते अनित्य आहेत आणि ते अंततः दुःख देणारे आहेत. म्हणून त्याला त्याचं आकलन होतं, त्याचं ज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणून ह्यापासून सर्वथा विरक्त होऊन ते विवेक आणि वैराग्याने युक्त होतात. आणि त्यामुळे ते श्रद्धापूर्वक ब्रह्मचर्याचे पालन करत असतात, संयमासहित त्यागमय जीवन व्यतीत करीत असतात. आणि तसेच अध्यात्मविद्येद्वारे अर्थात परमात्म्याच्या प्राप्ती करणारी जी विद्या आहे ती अध्यात्मविद्या ही प्राप्त करण्यासाठी ते अनुकूल साधनाद्वारे सर्वांचे अंतर्यामी असणाऱ्या त्या परब्रह्म परमेश्वराची ते निष्काम उपासना करतात. असे समजा की त्या संवत्सर रूप प्रजापतीच्या उत्तरांगाचीच ही उपासना आहे. यास ईशावास्य उपनिषदामध्ये संभूतीची उपासना असं म्हटलंय. याचे उपासक हे उत्तरायण मार्गाने सूर्यलोकामध्ये जाऊन सूर्याच्या आत्मरूपी असणाऱ्या त्या परब्रह्म परमेश्वरास प्राप्त होऊन जातात. आणि हा सूर्य समस्त जगताच्या प्राणाचा केंद्र आहे. हाच अमृत, अविनाशी आणि निर्भय पद देणारा हीच परमगती आहे. या पदास प्राप्त करून घेणारे जे महापुरुष असतात त्यांना पुनरावृत्ती नाही, पुन्हा परत येण्याचा त्यांना आवश्यकता नाही किंवा त्याच्यामध्ये ते पुनरावृत्तीपासून ते मुक्त होतात. तेव्हा त्यांना पुनर्जन्म प्राप्त होत नाही, तर ते परमेश्वराशी एकरूप झालेले असतात. म्हणून या मंत्रामध्ये सूर्यास परमेश्वराचे स्वरूप मानून या सर्व गोष्टीचे विवेचन केले आहे. तेव्हा ह्याच पुढील मंत्रात आता आणखीन स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा या श्लोकामध्ये आपण हे पाहतो की ज्यावेळेस तो पुण्यवान पुरुष जो आहे तो अनासक्त आणि निष्काम होतो, हा शब्द तिथे वापरला आहे. तो त्याची आसक्ती संपते आणि त्याची कामना शून्यवत होते. म्हणजेच काय होतं, तर ज्या अनासक्त आणि निष्काम हे जे दोन्ही भाव आहेत, हे दोन्ही भाव हे आत्मतत्वाचे भाव आहेत. मनुष्य ज्यावेळेस आत्मतत्वाशी एकरूप होतो, आत्मस्थितीमध्ये जातो आणि त्याला आत्मज्ञान परिपूर्णतेने प्राप्त होतं, त्यावेळेस त्या आत्मतत्वाचे लक्षणही त्याच्यामध्ये येतात. आणि आत्मतत्वाचे लक्षण हेच निष्काम आणि अनासक्त असे 2 शब्दांनी आत्मतत्वाचं लक्षणाचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा हा कर्मयोगी हा योग सिद्ध करण्याकरता निष्काम आणि अनासक्त होऊन तो परब्रह्म परमेश्वराच्या अनुसंधानात असतो. म्हणून तो सूर्यलोकात जातो आणि त्यानंतर त्याला जन्ममृत्यूच्या चक्रापासून संपूर्ण मुक्ती मिळते, त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं आणि मग अंततः तो परब्रह्म परमेश्वराशी एकरूप झालेला असतो, असं ह्या ठिकाणी वर्णन आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्याला योगसिद्ध झालेला आहे. म्हणजे योगश्चित्त वृत्ती निरोध हा हे पतंजली योगसूत्रामध्ये सुद्धा जे सांगितलंय, तर चित्तवृत्ती ह्या त्याच्या शून्यवत झालेल्या आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. त्याचा आत्मभाव जागृत झालेला आहे, तो आत्मस्थितीमध्ये आलेला आहे
आणि आत्मज्ञानाने परिपूर्ण असा आहे. आणि म्हणून तो अखंड तपश्चर्या, ब्रह्मचर्य, श्रद्धा, आत्मविद्या ही सर्व ओतप्रोत त्याच्यामध्ये भरलेली असते. तो निर्मोह होतो आणि त्या ठिकाणी निर्मल होतो. अहम ममत्व त्याचं नष्ट झालेलं असतं. मन, इंद्रिय इत्यादी त्याचे अंतर्मुख झालेले असतात. अशा प्रकारे तो योगसिद्ध होतो. हीच त्या उत्तरायणामध्ये ज्याला गती मिळालेली आहे त्याची ही स्थिती आहे. आणि म्हणून त्याला पूर्णपणे त्याला मुक्ती मिळते असं इथे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा आता आपण पुढचा भाग 11व्या श्लोकात काय म्हटलंय बघा, की पंचपादम पितरम द्वादशाकृतिम दिव अहुः परे अर्धे पुरुषिणम अथे मे अन्य उपरे विचक्षणम सप्तचक्रे षडर और अर्पितम इति. अन्वय असा आहे की पंचपादम पितरम द्वादशाकृतिम पुरुषिणम दिवहा परे अर्धे अहुः अथ इमे अन्ये उपरे सप्तचक्रे षडरे अर्पितम विचक्षणम इति अहुः. याचा शब्दशः अर्थ असा आहे की कित्येक लोक या सूर्यास 5 पाय असणारा आणि सर्वांचा पिता आणि 12 प्रकारच्या आकृती असणारा असा मानतात. तो सूर्य जो आहे तो जलाचा उत्पादक आहे आणि तो स्वर्गलोकापेक्षाही वरील स्थानावर, श्रेष्ठ स्थानावर स्थित असणारा दाखविला आहे. आणि अन्य दुसरे लोक त्याला विशुद्ध 7 चक्र असणारे, 7 चाक असणारे आणि 6 अरी असणाऱ्या रथामध्ये बसलेला असा सूर्य समजतात. म्हणजे ती रथसप्तमीमध्ये रथावर तो सूर्य बसतो त्यावेळेस त्याला हे 6 अरी आणि 7 चाक असलेला तो रथ त्याला प्राप्त झालेला असतो आणि त्या रथात तो बसतो आणि तो सर्वांस यथायोग्यपणे जाणणारा असून तो सर्वज्ञ आणि परब्रह्म परमेश्वर स्वरूप आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. असे ह्या श्लोकाचा अर्थ आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की परब्रह्म परमात्म्याचे जे प्रत्यक्ष दृश्यमान असणारे जे स्वरूप आहे ते ह्या सूर्याच्या रूपात आणि सूर्याच्या विषयाबद्दल कित्येक तत्ववेत्ते तर असं सांगत असतात की हा तर 5 पायांचा आहे. अर्थात 6 ऋतूपैकी 5 पाय म्हणजे 5 ऋतू असं मानलेलं आहे. म्हणजे 6 ऋतू आहेत, पण शिशिर ऋतू आणि हेमंत ऋतूंना एकत्र केल्यावर ते 5 ऋतू होतात. आणि मग ह्या दोन्ही ऋतूची एकता करून ही 5 ऋतूची एकत्र केल्यामुळे त्याला सूर्याचे हे 5 चरण आहेत असं दाखवले गेले आहे. आणि पुढे असं म्हणतात की 12 महिनेही हा सूर्याच्या 12 आकृत्या म्हणजे 12 शरीरे आहेत. प्रत्येक महिन्याचं सूर्याचं हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे, त्याचा आविष्कार असतो आणि त्याच्या वेगळ्या आकृत्या असतात. म्हणून सूर्याच्या 12 आकृत्या आणि 12 शरीरे असे या ठिकाणी म्हटले आहे. तसंच ह्याचं स्थान जे आहे ते या कारण स्वर्गलोकामध्ये भोगवृत्तीचे लोक राहतात आणि सूर्यलोकामध्ये जे जातात ते सर्व भोगापासून मुक्त झालेले असतात. त्यामुळे याचं स्थान स्वर्गलोकाहूनही उच्च आहे आणि त्या कारणाने स्वर्गलोक देखील या सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होत असतात. या भूलोकात जो काही पाऊस बरसत असतो त्यातील जलाची उत्पत्ती ही सूर्याच्या कारणानेच होत असते आणि त्या कारणाने सर्वांस जलरूप जीवन प्रदान होत असतं. आणि म्हणून सूर्य जो आहे तो जलाच्या रूपामध्ये हे जीवन प्रदान करत असतो आणि म्हणून तो परमात्म स्वरूप असून सर्वांचा पिता पोषण करणारा आहे. अन्य ज्ञानी पुरुष जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तो लाल, पिवळा इत्यादी 7 रंगाचं अस्तित्व त्या सूर्यांच्या किरणामध्ये युक्त असतं. तसेच वसंत इत्यादी 6 ऋतू हे सुद्धा हेतुबुद्ध या विशुद्ध प्रकाशमय सूर्यमंडलात हे असतात. ज्या ठिकाणी 7 चक्र आणि 6 आरी असणाऱ्या तो रथ सांगितला आहे. या ठिकाणी आत्मरूपास सर्वांस यथायोग्यपणे जाणणारा हा सर्वज्ञ परमेश्वरच हा उपास्य आहे आणि हे स्थूल नेत्रांनी दिसण्यात येणारे जे सूर्यमंडल आहे ते त्याचे शरीर आहे. त्या कारणानेच ही त्या सूर्याची महिमा या ठिकाणी गायलेली आहे. असा हा 11वा श्लोक आपण पाहिला आणि त्यानंतर आपण इथे थांबूया. त्याचा पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.